नमस्कार. चरक संहिता ज्वरचिकित्सा अध्याय 3. मागच्या वेळी 41व्या सूत्रापर्यंत अभ्यास केला होता आपण. आता आज 42व्या सूत्रापासून सुरुवात करूयात. पान नंबर 401. नेहमीप्रमाणे सगळ्यांनी चरक संहितेची सटीक प्रत जवळ ठेवावी. सुरू करूयात आपण. 42वं सूत्र. आता प्राकृत वैकृतचं जे डिव्हिजन आहे ते सुरू करतायत. प्राकृत हा सुख साध्य असतो. वसंत शरद उद्भवः. वसंत आणि शरद ऋतूमध्ये उत्पन्न होणारा प्राकृत ज्वर सुख साध्य असतो. आता प्राकृत याचा अर्थ काय तर कालस्वभाव प्रकृतितो दोष हा प्रकृती उच्यते तर जातीयाच्च दोषात उद्भूतो ज्वर हा प्राकृत उच्यते. म्हणजे ज्या ज्या दोषाचा ज्या त्याच्या काळामध्ये प्रकोप होतो त्या काळामध्ये त्या दोषांनी येणारा ज्वर तो प्राकृत ज्वर. आता इथे तू शब्द वापरला तर तू शब्द वापरून केवळ वसंत शरदातलेच म्हणजे कफज आणि पित्तज ज्वर जे प्राकृत ज्वर आहेत ते सुखसाध्य सांगितलेत. वर्षा ऋतूतला वातज ज्वर सुखसाध्य नाही. आता सामान्यतः कसं असतं की प्राकृत रोग सुखसाध्य नसतात, कारण ज्या ऋतूमध्ये जो दोष स्वभावतः प्रकोपित होतो तो बलवान असतो आणि म्हणून त्या दोषाने होणारा रोग साध्य असत नाही. पण ज्वराचा त्याचा स्वतःचा असा प्रभाव असतो की तुल्य ऋतू तुल्य दोष हे सुखसाध्यत्वाचं लक्षण आहे. ज्वरे तुल्य ऋतू दोषत्वम हे सुखसाध्यस्य लक्षण. पुढे उष्णम उष्णेन समृद्धम पित्तम शरदी कुप्यति चितः शीते कफश्चैवम वसंते समुदीर्यते. उष्ण स्वभावाचं पित्त, उष्ण स्वभावाचं वाढलेलं पित्त जे अगोदरच वर्षा ऋतूमध्ये संचित असतं ते शरद ऋतूतल्या उष्णतेमुळे प्रकोपित होतं आणि शीत ऋतूमध्ये शीत स्वभावाचा कफ संचित होऊन वसंत ऋतूमध्ये त्याचं उदीरण होतं. वर्षासु अम्ल विपाकाभिः अद्भिः औषधिभिः तथा संचितं पित्तमुद्रिक्तं शरद्यादित्य तेजसा. ज्वरं संजनयत्याशु तस्य च अनुबलं कफः प्रकृत्यैव विसर्गस्य तत्र न अनशनात् भयम् अद्भिः औषधिभिश्चैव मधुराभिश्चितः कफः हेमन्ते सूर्यसन्तप्तः स वसन्ते प्रकुप्यति. वसन्ते श्लेष्मणा तस्मात् ज्वरः समुपजायते आदानमध्ये तस्यापि वातपित्तं भवेत्. आता वर्षासु अम्ल विपाकाभिः अद्भिः औषधिभिः तथा संचितं पित्तमुद्रिक्तं शरद्यादित्य तेजसः. वर्षा ऋतूमध्ये जल आणि औषधी अम्ल विपाकी होतात, यामुळे पित्ताचा संचय होतो आणि ते संचित पित्त शरदामध्ये आदित्याच्या तेजामुळे उद्रिक्त होतं जे प्रकुपित होतं आणि त्वरित पैत्तिक ज्वराला उत्पन्न करतं. आणि तस्य अनुबलम कफः त्या पित्ताला अनुबंधी दोष किंवा अनुबल दोष जो असतो तो कफ दोष असतो. प्रकृत्यैव विसर्गस्य तत्र न अनशनात् भयम्. या प्राकृतिक हा विसर्ग काळ असल्यामुळे या काळात अनशनापासून भय नाही. म्हणजे या प्राकृतिक पित्त ज्वरात लंघन चिकित्सा करण्यास काहीही भय नाही, कारण निसर्गतः हा विसर्ग काळ आहे, त्यामुळे लंघन अलाउड आहे. पित्त आपल्या प्रकृतीनेच लंघन सहन करणार आहे. म्हणजे जसं कफपित्ते द्रवे धातू सहेते लंघनम महत्. आणि ऍडिशनली हा विसर्ग काळ पण आहे, म्हणजे स्वभावतः मनुष्याचं बल चांगलं असतं, म्हणून इथे न अनशनात् भयम्. अद्भिः औषधिभिश्चैव मधुराभिश्च चितः कफः हेमन्ते सूर्यसंतप्तः स वसन्ते प्रकुप्यति. हेमंतामध्ये जल आणि औषधींचा विपाक मधुर होतो, यामुळे कफाचा संचय होतो आणि हा संचित कफ वसंत ऋतूत सूर्यसंतापामुळे प्रकुपित होतो आणि म्हणून वसंतामध्ये कफज ज्वर उत्पन्न होतो. आता हा ऋतू आदान काळाच्या मध्यावरचा काळ आहे. वसंत ऋतू हा आदान काळाचा मध्यावरचा काळ आहे आणि यात प्रधान दोष कफ तर अनुबंधी दोष वातपित्त असतात. आदानमध्ये तस्यापि वातपित्तं भवेत्. अनुबंधी दोष वातपित्त असतात. आता इथेही लंघनाने काही हानी होणार नाही,
कारण पित्तासारखा कफही प्रकृतीतः लंघन सहन करू शकणार आहे. एक सूत्र चक्रपाणीने टीकेमध्ये दिलेलं आहे की कफपित्ते द्रवे धातू सहेते लंघनम महत आमक्षयात ऊर्ध्वम अतो वायुर्न सहते क्षण. म्हणजे इथेच खरं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात की कफज पित्तज प्राकृतजवर जे असतात ते साध्य होतात आणि वातजवर जो असतो प्राकृतजवर तो असाध्य का असतो. तर हे द्रवधातू असल्यामुळे ते लंघन सहन करू शकतात. म्हणजे आम पाचन झाल्यानंतर पुढे सुद्धा काही काळ ते लंघन सहन करू शकतात. तर जसं पित्त लंघन सहन करू शकतो तसं इथे प्राकृतिक असणाऱ्या कफज ज्वरामध्ये सुद्धा लंघनाने काही हानी होणार नाही. आणि आदान काळाच्या मध्यावरचा हा ऋतू असल्यामुळे वसंतात बल मध्यम असतं आणि म्हणून अनशनाने काही हानी होत नाही. त्याच्यामध्ये आपण विधी संप्राप्तीचे जे प्रकार आहेत 32 ते 35व्या श्लोकामध्ये सांगितलेले, त्याच्यामधला आपण आता शारीर मानस सौम्य आग्नेय अंतर्वेग बहिर्वेग आणि आता आपण पुढचा प्रकार बघतो प्राकृत आणि विकृत. प्राकृत हा काल प्रकृतीमुद्दिश्य अशा पद्धतीने सांगितलेला हा प्रकार. बऱ्यापैकी अर्थ ह्याच्यामध्ये मॅडमने ते एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यातला फक्त एकच आपण एक्सप्लेनेशन त्याचे जे आहे तिथे टेबलर फॉर्मॅटमध्ये बघूयात आपण. शरद ऋतू हा विसर्ग आहे, त्यामुळं विसर्ग काळातला बल चांगला असतं, अग्नीचं बल चांगलं असतं. दोषांची स्थिती कशी आहे तर पित्तवृद्धी आहे, कफानुबंध आहे, त्यामुळे लंघन ही उत्तम चिकित्सा राहते. वसंत ऋतूमध्ये आधान मध्य काळ आहे, त्यामुळे बल खूप कमी होऊन गेलेलं नाहीये. कफ हाच दोष आहे, त्यामुळे परत लंघन ही उत्तम चिकित्सा आहे. वातपित्त हे अनुबंधी आहे, प्रमुख दोष नव्हे. त्यामुळं हा भाग इथला महत्वाचा राहतो की आपण लंघन चिकित्सा उत्तम रीतीने करू शकतो. या ठिकाणी जो श्लोकांचा परत सेट स्प्लिट केलेले आहे तिथले 46 नंतर आदानमध्ये तस्यापि वातपित्तम भवेदनु, त्याच्यानंतर पुन्हा आदौ अंतेच मध्येच असा पुढचा श्लोक जो स्प्लिट करून एक सेट सेपरेट केलेला आहे. प्रत्यक्षात अर्थाला हा सगळा एकत्रित आहे, पण टीकाकारांनी हा सेट सेपरेट केलेला आहे. गंगाधरने बघितलं तर गंगाधराने हा सगळा अख्खा सेट एकत्रित घेतलेला आहे, हा श्लोक सेपरेट काढलेला नाही. त्या पुढच्या श्लोकाचा सुद्धा टॅबलर फॉर्मॅट इथं दिलेला आहे, म्हणून मी हा इथे सांगतो. हा परत श्लोक आपण वाचणार आहोत आणि त्याचा अर्थ सुद्धा परत आपण सेपरेटली बघणार आहोत. आदौ मध्ये अंते, शरद आणि वसंत ऋतूच्या आदौ अंते आणि मध्ये. म्हटल्यास परत एकदा आपण तो श्लोक पहिल्यांदा बघूया आणि मग पुन्हा आपण हा टेबल परत घेऊया. 47व सूत्र आहे आदौ अंतेच मध्येच बुधवा दोष बलाबलम शरद वसंतयो विद्वा ज्वरस्य प्रतिकारय. शरद आणि वसंत ऋतूच्या आधी, मध्य आणि अंत भागामध्ये असणाऱ्या दोषाच्या बलाचा विचार करून ज्वराची चिकित्सा करावी. ज्वरस्य प्रतिकार. आता आपण हा टेबलर फॉर्मॅट परत समजून घेऊया. म्हणजे ज्या पद्धतीने प्राकृत आणि विकृत ज्वराचा आपण ऋतूनुसार बघतो आहोत, शरद आणि वसंत. शरद आणि वसंत ऋतूमध्ये सुद्धा त्याचा आदौ, मध्य आणि अंत ह्याच्यामधली स्थिती परत भिन्न भिन्न असते. त्यामुळे पुन्हा ज्वराची चिकित्सा करत असताना ते सुद्धा ज्या शेड्स आहेत, सुरुवातीचा शरद ऋतू, मध्य शरद ऋतू आणि शरदाचा अंत किंवा तसंच वसंताचा आदौ, मध्य आणि अंत. शरदाचा आदौ काळामध्ये पित्तवृद्धी सुरू झालेली असते, वाताचा अनुबंध असतो, पण अगोदरचा वर्षा ऋतू आहे, बल कमी आहे, म्हणजे वृद्धी झालेली नाहीये, मध्यम कडे जाणार अजून वर्धमान असलेलं हे बल आहे. तेच शरदाच्या मध्य भागामध्ये मात्र पित्तवृद्धी प्रॉपर झालेली असते, बलवृद्धी सुरुवातीच्या काळापेक्षा जास्त होत असते. तेच शरदाच्या अंताकडे हळूहळू शीत ऋतूकडे जाणारा हा काळ आहे,
त्यामुळे पित्तवृद्धीला हळूहळू बंद व्हायला लागतो, शम व्हायला लागतो आणि बलामध्ये मात्र उत्तम वृद्धी व्हायला लागते. तसंच वसंताच्या सुरुवातीला शिशिराकडनं झालेली सुरुवात असल्यामुळे उत्तम बल आहे. कफवात हे दोष आहेत शैत्याने. मध्यामध्ये वसंताच्या कफाची वृद्धी भरपूर झालेली असते, बल मध्यम असतं, म्हणजे थोडंसं कमी झालेलं असतं वसंताच्या सुरुवातीपेक्षा. तेच वसंताच्या शेवटी ग्रीष्माकडे जाणारा हा वसंताचा शेवट आहे, त्यामुळे बल कमी असतं आणि कफवृद्धी हळूहळू या ठिकाणी कमी व्हायला लागते. त्यामुळं अशा पद्धतीने असलेली शरीराची स्थिती लक्षात घेऊन आपण ज्वराची चिकित्सा करावी, अशा पद्धतीचा हा एक श्लोक या ठिकाणी येतो. प्राकृत आणि विकृत ज्वराची ही जी विधी संप्राप्ती आहे, ही विधी संप्राप्ती ही फक्त ज्वरासाठीच लागू आहे अशा पद्धतीचा नसून गंगाधरांनी ते सांगितलेलं आहे की हे व्यापक आहे. विशिष्ट व्याधीषु ज्वरस्य प्राधान्यात ज्वरम अधिकृत्य प्राकृत वैकृत वचनम सर्वम सर्वेषु एव रोगेषु उपलक्षणीयम. त्यामुळे हा सर्व व्याधींमध्ये ह्याचा विचार नक्की अशा पद्धतीने करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी बलाबलम जे आहे, दोष बलाबलम, तर त्याचा सुद्धा त्यांनी असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, पुरुषस्य दोषस्य च बलाबलम. पुन्हा अजून थोडंसं हे चिकित्सकीय दृष्टिकोनापासून थोडं समजायला धातूचं बल आणि दोषांचं बल अशा पद्धतीने हे बलाबल समजून घ्यावं, असं एक महत्वाचा त्यातला विचार वाटतो. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. 48व सूत्र पान नंबर 402 वरती. कालप्रकृतीमुद्दिश्य निर्दिष्टः प्राकृतो ज्वरः. अशा प्रकारे काल म्हणजे ऋतूनुसार आणि प्रकृतीचा हा प्रकोपित दोषांनी होणारा प्राकृत ज्वर निर्दिष्ट केला. प्रायेण अनिलजो दुःखः कालेषु अन्येषु वैकृतः हेतवो विविधास्तस्य निदाने संप्रदर्शितः. प्रायेण अनिलजो दुःखः, आपल्या स्वाभाविक कालात होणारा वातज ज्वर हा प्रायः दुःखकारी असतो आणि प्राकृत काळापेक्षा अन्य काळात होणारे पित्त आणि कफज ज्वर म्हणजे वैकृत ज्वरही दुःखकारी असतात. हेतवो विविधास्तस्य निदाने संप्रदर्शितः, ज्वराचे विविध हेतू निदान स्थानात सांगितलेले. आता आपल्या स्वाभाविक काळात न होणारे आणि अन्य काळात म्हणजे वातज पित्तज कफज हे तीनही ज्वर म्हणजे वैकृत ज्वर प्रायः दुस्साध्य असतात. म्हणजे वातज ज्वर स्वतःच्या काळात हो किंवा अन्य काळात हो दुस्साध्यच असतो, असं इथे विदित केलेलं आहे. काल प्रकृती उद्दिश्य. पुन्हा एकदा काल प्रकृती, प्रकृतीचा अर्थ आपण सुरुवातीलाच बघितला होता ज्वराच्या अध्यायाच्या सुरुवातीला. प्रकृती म्हणजे काय? स्वभाव. ही प्रकृती ज्वराची प्रकृती, ज्वराचा हेतू, ज्वराचा स्वभाव कशाने आहे तर कालाने सांगितलेला हा ज्वराचा स्वभाव. या ठिकाणी हा प्रकृती शब्द रोगाची प्रकृती आहे, रुग्णाची प्रकृती नव्हे. तर काल प्रकृतीम उद्दिश्य निर्दिष्ट हा प्राकृतो ज्वर, तो प्राकृत ज्वर. आणि साधारणतः अनिलज जो ज्वर आहे, वातज ज्वर आहे, हा प्राकृत असला तरी सुद्धा बाकीच्या कफपित्ताप्रमाणे तो सुखसाध्य होत नाही, तो दुःख साध्य म्हणजे कृच्छ्र साध्यता त्याच्यामध्ये असते. प्रायेण अनिलज हा दुःख, त्यामुळे साधारणतः हे असंच असतं. ह्याचं कारण काय आहे तर पहिल्यांदा त्या ऋतूची स्थिती जर का बघितली तर हे जास्त स्पष्ट होतं. आदान दुर्बल देह असतो वर्षा ऋतूमध्ये, पक्ता म्हणजे अग्नी हा दुर्बल असतो आणि तीनही दोषांचा थोडा का होईना प्रकोप या ठिकाणी आहे. वर्षा ऋतूमध्ये सर्व दोषांचे प्रकोप आहेत, त्यामुळे सर्वम साधारणम असंच चिकित्सा वर्षा ऋतूमध्ये करायची असते. एकांगी चिकित्सा वर्षा ऋतूमध्ये करता येत नाही. वातप्रकोप जरी असला तरी सुद्धा मुक्तपणे उष्ण गुण वापरलेला आहे, मुक्तपणे स्निग्ध गुण वापरलेला आहे, अशा पद्धतीची चिकित्सा वर्षा ऋतूत करता येत नाही. सर्व दोषांचा समावेश लक्षात घेऊनच साधारण अशी चिकित्सा, सर्वसाधारण अशी चिकित्सा
सर्व दोषांना लागू पडेल अशा पद्धतीची चिकित्सा वर्षा ऋतूमध्ये करायला लागते. त्यामुळे त्याला बंधनं असतात. तसंच ह्याची जी उपक्रम आहे ज्वराचा जो उपक्रम आहे लंघन, हा सुद्धा वातासाठी अत्यंत मर्यादित राहूनच करण्याचा आहे. याच अध्यायामध्ये चरक चिकित्सा 3 मधलाच जर का पुढे श्लोक या ठिकाणी आम्ही दाखवलेला नाही, तो श्लोक क्रमांक 139 आणि 40 जर का काढून बघितला तर त्याच्यामध्ये लंघनाचा जो निर्देश आहे, ज्वरे लंघनमेवादौ उपदिष्टं मृतेचुरा क्षय अनिल भय क्रोध काम शोक श्रमोद्भवा. ह्याच्यामध्ये ह्या वर्ज्य आहे. लंघन करणं, अतिलंघन करणं ऍटलीस्ट, हा अनिल जो ज्वरामध्ये हा नक्कीच निषिद्ध राहतो किंवा खूप मर्यादित राहून करायला लागतो. त्यामुळे विरुद्धोपक्रमत्वात सुद्धा ही गोष्ट अत्यंत साध्य व्हायला लागते वाताच्या चिकित्सा करत असताना. वैकृत जे आहेत कालेषु अन्येषु, म्हणजे वातज ज्वर हा वर्षा ऋतूखेरीज होणाऱ्या 5 ऋतूमधला ज्वर, तसंच शरदाखेरीज असलेला पित्तज ज्वर, वसंताखेरीज असलेला कफज ज्वर हे विकृत ज्वर आहेत. त्याचे जे हेतू आहेत ते स्वहेतूने प्रकुपित होणारे असे असतात. स्वकारण कुपित दोष आहेत. त्यामुळं ते त्या ठिकाणच्या दोषांच्या आणि कालाच्या अनुबंधासह निर्माण होतात. त्यामध्ये थोडेसे दुस्साध्यच असतात. त्याला स्वतःचा एक हेतू असतो आणि त्यानुसार त्याची चिकित्सा आपल्याला करायला लागते. आपण आता पुढे जाऊयात. आता पुढचा भाग आहे तो साध्यासाध्यता या 2 प्रकारांचा आहे. 50व सूत्र. बलवत् स्वल्प दोषेषु ज्वरः साध्यो अनुपद्रवः हेतुभिः बहुभिः जातो बलिभिः बहुलक्षणः ज्वरः प्राणान्तकृत्यश्च शीघ्रम इंद्रियनाशनः. आता साध्य असाध्याचं डिव्हिजन इथे सुरू झालंय. पहिलं सांगितलंय बलवत, रुग्ण बलवान असेल, स्वल्प दोषेषु दोष अल्प असतील, अनुपद्रवः उपद्रव नसतील तर ज्वर साध्य होतो. आणि पुढच्या सूत्रात सांगितलंय हेतुभिः बहुभिः जातो बलिभिः, हेतुभिः बहुभिः बलिभिः जातो. बलवान अशा अनेक हेतूंनी बहु हेतूंनी उत्पन्न झालेला, बहुलक्षणः बहुलक्षणयुक्त, शीघ्रम इंद्रिय नाशनः लवकरच इंद्रियांची शक्ती नष्ट करणारा. शीघ्रम म्हणजे उत्पन्न झाल्याबरोबर लगेचच, उत्पन्न झाल्यावर अगदी कमी काळामध्ये जो ज्वर इंद्रियांची शक्ती नष्ट करणारा असतो तो ज्वर हा प्राणांतकृत. तो ज्वर जो असतो तो प्राणांत करणारा असतो. म्हणजे बहुहेतुकृतत्व आणि बहुलक्षणत्व अशा दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत इथे. म्हणजे दोन्ही हेतू गोष्टी सांगण्याचं कारण बहुहेतुकृतत्वही त्याला असतं, अनेक बलवान हेतूंनी उत्पन्न झालेला असतो आणि बहुलक्षणत्व पण असतं. नाहीतर एकच फक्त जेव्हा बहुलक्षणत्व असतं त्यावेळी तो बहुहेतूंनी झालेला आहे असं गृहीत धरणं किंवा एक सांगून चाललं असतं. पण त्यांनी दोन्ही गोष्टी महत्वाच्या दिल्या. काही वेळा कर्मज व्याधीमध्ये अल्प हेतू महान आरंभ हा दिसतो, जे असाध्यत्वाचं लक्षण आहे. म्हणजे अल्प हेतूंनी तो ज्वर तो व्याधी निर्माण होतो पण एकदम मोठा असा स्वभाव दाखवतो तो, अशा वेळी असाध्यत्व असतं. तर इथे बहुहेतुकृतत्व आणि बहुलक्षणत्व या दोन्ही गोष्टी महत्वाच्या दिलेल्या. तसंच पुढे 51व्या सूत्रात आपण असाध्य लक्षण थोडीशी कंटिन्यू करूयात. सप्ताहाद्वा दशाहाद्वा द्वादशाहात तथैवच सप्रलाप भ्रमश्वास तीक्ष्ण हन्यात ज्वरो नरम. 1 सप्ताह 10 दिवस किंवा 12 दिवस ज्वर राहतो आणि नंतर प्रलाप भ्रम श्वास या सहित तीक्ष्ण ज्वर त्या ज्वराचा मृत्यू आणतो. आता याच्यामध्ये साध्य आणि असाध्य हा विधिभेद आपण बघतो.
हा अर्थ तसा स्पष्ट आहे ह्याच्यातला. पहिला साध्याचं त्यांनी दिलेलं लक्षण आहे बलवत, बलवत पुरुष हा त्याचा अर्थ. स्वल्प दोषेषु, दोष अल्पता असताना. आणि तिसरा जो क्रायटेरिया दिलेला आहे तो अनुपद्रवा. अनुपद्रव हा उपद्रव नसलेला. अन्य ग्रंथांमधला जो एक रेफरन्स त्याच्यामध्ये सापडतो, श्वासो मूर्छा रुचित छर्दी तृष्णातिसार विडग्रहा हिक्का कासा अंगभेदाश्च ज्वरस्य उपद्रव दश. हे त्याचे 10 उपद्रव या ठिकाणी दिलेले आहेत. हा दोष, हे उपद्रव ह्याच्यामध्ये नाहीत. असे जेव्हा असतं तेव्हा ते साध्य आहे. तसंच असाध्यतेच्या ह्याच्यामधला बहुभिः बलिभिः हेतुभिः जातो. बहुभिः बलिभिः हेतुभिः जातो. हे जेव्हा दोष प्रमाण विशेषम अपचार विशेषेण परीक्षेत, तेव्हा बलिभिः हेतुभिः. आणि ते पण कसे बहुभिः बलिभिः हेतुभिः असं जेव्हा आहे तेव्हा ते दोषाचं कारण अतिशय बलवान असतील तर दोष बल हे अधिक्य आहे. हा त्यातला समजण्याचा भाग. आणि दुसरा अत्यंत विशिष्ट दिलेला भाग इथला जो आहे तो बहुलक्षण आहे. बहुलक्षण, तर बहुलक्षणत्व म्हणजे अल्पदोष सुद्धा बहुलक्षण निर्माण करू शकतात आणि बहुदोष सुद्धा अल्पलक्षणांनी काम करू शकतात. ह्या दोन्ही गोष्टी क्लिनिकली दिसणाऱ्या असतात. त्यामुळे बहुलक्षणत्व हे या ठिकाणी मुद्दामून त्यांनी दिलेलं आहे की बहुलक्षणत्व हे कसं आहे, तर हे असाध्यत्वाकडे जाणाऱ्या या संप्राप्तीचं द्योतक आहे. एकम द्वौ त्रीन बहुन व्यापी बहुनवापी देहे धात्वग्नि धात्वादि योगतः दर्शयती विकार असतो पवनादय. हे पवना दोष जे आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने धातूंशी संयुक्त होऊन भिन्न भिन्न लक्षण निर्माण करू शकतात. बहुलक्षण हा शब्द वेगळा का दिला परत, तर ह्याचं कारणच असं आहे की बहुहेतू हा बहुदोष दाखवतो, पण बहुहेतू किंवा बहुदोष हे प्रत्येक वेळेस बहुलक्षणच दाखवतात असं नाही. म्हणून या ठिकाणी बहुलक्षण हा वेगळा दिलेला आहे. बहुलक्षणत्वाचा एक सुंदर उदाहरण म्हणजे यक्ष्मा आहे. त्रिरूप यक्ष्मा किंवा एकादश रूप यक्ष्मा. असं जेव्हा असतं तेव्हा एकादश रूपत्व हे त्या संप्राप्तीची व्यापकता, दोषामध्ये असलेली त्या दोषांची व्यापकता दाखवणारा एक फार मोठा भाग आहे. आणि असा असलेला जो दोष आहे हा प्राणांतकृत्य शीघ्रम इंद्रिय नाशना, अशा पद्धतीने तो त्याचं काम होतं. त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक इथे सांगितलेला आहे सप्ताहात्वा दशाहात्वा, ही जी मर्यादा दिलेली आहे ही मर्यादा सुद्धा पुन्हा परत हे एक स्टॅटिस्टिकल अंडरस्टँडिंग आहे. जेव्हा आकडा येतो त्या ठिकाणी त्या टीकेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 7 म्हणजे वातदोष, पित्त दशाहात आणि कफजासाठी द्वादशाहात. ही एकतर मोक्षायच वधायच अशी मर्यादा आहे. ह्याच्याबद्दल भिन्न भिन्न मतं आहेत या ठिकाणी. आणि पुढे सुद्धा सांगत असताना पुढच्या श्लोकात सुद्धा हेच आकडे परत सांगितलेले आहेत 7, 10 आणि 12. पण वाग्भटामध्ये जर का तुम्ही बघितलं वाग्भट निदानस्थान 2 मध्ये तर मोक्षायचे वधायचे मर्यादा भिन्न भिन्न दिलेल्या आहेत. हे जे डिफरन्स ऑफ ओपिनियन येतं ह्याचं कारणच बेसिकली वेगळ्या वेगळ्या काळांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये हे आकडे बदलतात असंच आहे. त्यामुळे सप्ताहात दशाहात हे एक स्टॅटिस्टिकल दिलेलं अंडरस्टँडिंग असतं. ह्याच्यात अलीकडं पलीकडं ऋतूनुसार दोषांच्या बलानुसार ही गोष्ट मागे पुढे होणं खूप सहज शक्य आहे. स्टॅटिस्टिक्स म्हणजे कन्फर्म नॉलेज नाही तर एक सम अप नॉलेज अँड इट इज ऑलवेज विथ सम मार्जिन ऑफ एरर, असं नक्की समजणं आवश्यक आहे. त्यामुळं हा एक दिलेला आकडा हा आपल्या एका साधारण ज्ञानासाठी म्हणून आपल्याला दिलेला आहे एक मार्गदर्शन आहे. हेच कायमस्वरूपी आहे अशा पद्धतीचा समज आपण करून घेऊ नये. आपण आणि त्याच्याबरोबर खालची जी लक्षणं दिली आहेत म्हणजे सप्रलाप भ्रमश्वास तीक्ष्ण हन्यात ज्वरो नरम, याच्यासह जो ज्वर असतो, जेव्हा ज्वर असतो
तेव्हा तो सप्ताहात, दशाहात किंवा द्वादशाहात हनन करू शकतो, असं ते लक्षात घ्यायचं. त्यातला एक शब्द अजून तीक्ष्ण आहे, सप्रलाप भ्रमश्वास तीक्ष्णो. तीक्ष्णो ज्वर हा अति उग्र वेगो ज्वर, अशा पद्धतीचं त्याचं एक उत्तर आहे. पुढे आणखीन एक सूत्र, 52व सूत्र साध्या सद्यत्व सांगताना देतात. ज्वरः क्षीणस्य शूनस्य गंभीरो दैर्घरात्रिकः असाध्यो बलवान यश्च केशसीमंतकृज्ज्वरः. ज्वरः क्षीणस्य, क्षीण व्यक्तीचा ज्वर, शूनस्य, शोथयुक्त व्यक्तीचा ज्वर, गंभीरो, गंभीर ज्वर, दैर्घरात्रिकः, दीर्घकाळपर्यंत राहणारा ज्वर, हा असाध्य असतो, असाध्य. तसंच बलवान यश्च, जो ज्वर बलवान असतो, आणि केशसीमंतकृत ज्वर, आणि ज्या ज्वरामध्ये अचानक किंवा आपोआप केसांमध्ये सीमंत निर्माण होतं, म्हणजे भांग निर्माण होतो, तो ज्वर असाध्य असतो. अर्थ तसा त्यातला सगळा स्पष्ट आहे. क्षीण असलेला, धातुबल क्षीण असलेला, शूनस्य, शोथ असलेला, गंभीर, गंभीराचे वेगवेगळे अर्थ टीकाकारांमध्ये दिलेले आहेत. गंभीर म्हणजे अंतर्वेगी ज्वर, असा एक अर्थ दिलेला आहे. आणि दुसरा अजून एक अर्थ दिलेला आहे तो गंभीर धातुस्थ, अशा पद्धतीचा ज्वर, अशा पद्धतीने पण अर्थ काढलेला आहे. गंगाधरांनी गंभीर धातुस्थ हा अर्थ फार एंटरटेन न करता अंतर्वेगी हाच अर्थ त्याचा योग्य आहे असं पण सांगितलेलं आहे. दैर्घ रात्रिका, दीर्घा मरणरूपाम रात्री अनुवर्तते इति, म्हणजे दीर्घ कालानुबंधी सतत असलेला एक जो ज्वर आहे, हा सुद्धा एक असाध्य स्वरूपाचा होतो. आणि अनिमित्ततः केशसीमंत, काहीच कारण झालेलं नाही आणि अचानक केसामध्ये भांग तयार झाला, तर अशा वेळेस हा असाध्य आहे. अशा पद्धतीचे एक अरिष्ट लक्षण सांगितले. आपण पुढच्या विधिभेदाकडे जाऊयात. या ठिकाणी आपले अगोदरचे सर्व 2-2-2 असलेले विधिभेद संपले आणि आता पुढचा जो दोष काल बलवाला जो विधिभेद आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. पुनः पंचविधो दृष्टो दोष काल बलाबला संततः सततान्येद्युः तृतीयक चतुर्थौ. हा जो 34वा श्लोक आम्हाला सांगितलेला हा जो विधिभेद आहे, त्या विधिभेदाकडे आपण जातो. श्रोतोभिः विसृता दोषा गुरवो रसवाहिभिः सर्वदेहानुगाः स्तब्धा ज्वरं कुर्वन्ति संततम्. श्रोतोभिः विसृता दोषाः गुरवो रसवाहिभिः सर्वदेहानुगाः स्तब्धा ज्वरं कुर्वन्ति संततम्. दशाहं द्वादशाहं वा सप्ताहं वा सुदुस्सहः स शीघ्रं शीघ्रकारित्वात् प्रशमं याति हन्ति वा. कालदुष्य प्रकृतिभिः दोषतुल्यो हि संततं निष्प्रत्यनिकः कुरुते तस्मात् ज्ञेयः सुदुस्सहः. यथा धातुंस्तथा मूत्रं पुरुषं चानिलादयः युगपच्चानुपद्यन्ते नियमात् संतते ज्वरे. सशुद्ध्या वा अपि अशुद्ध्या वा रसादीनाम् अशेषतः सप्ताहादिषु कालेषु प्रशमं याति हन्ति वा. यदा तु न अतिशुध्यन्ति न वा शुध्यन्ति सर्वशः द्वादशैते समुद्दिष्टः संततस्य आश्रयास्तदा. विसर्गं द्वादशे कृत्वा दिवसे अव्यक्तलक्षणं दुर्लभोपशमः कालं दीर्घमपि अनुवर्तते इति बुध्वा ज्वरं वैद्य उपक्रामेत् तु संततं क्रियाक्रमविधौ युक्तः प्रायः प्राक् अपदर्पणैः. आता इथे 53व्या सूत्रापासून ते 60व्या सूत्रापर्यंत संतत ज्वराचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे संतत ज्वराची संप्राप्ती, त्याचा स्वभाव, त्याचे तो किती काळ राहील किंवा त्याच्या चिकित्सेपर्यंत. पहिलं सूत्र जे 53व सूत्र आहे, श्रोतोभिः विसृता दोषाः गुरवो रसवाहिभिः सर्वदेहानुगाः स्तब्धा ज्वरं कुर्वन्ति संततम्. याचा अर्थ गुरु म्हणजे वाढलेले दोष, संपूर्ण शरीरात पसरलेल्या
रसवाही स्रोतसांद्वारे संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त होतात, विस्तृत होतात, तेव्हा संपूर्ण शरीर स्तब्ध होतं, आखडतं आणि संतत ज्वर निर्माण होतो. आपण हा जो सगळा संतत ज्वराची सगळा जो श्लोकांचा गठ्ठा आहे, हा एक समजून घेण्यासाठी म्हणून आपण त्याचे थोडे काही भाग करूयात. संप्राप्ती, व्याधिगती, वैशिष्ट्य. संतताचं वैशिष्ट्य काय आहे ते बघा. संतत ज्वराच्या व्याधीची उदरक गती, त्याच्यानंतर गती काय पुढे, तो कमी झाला किंवा बरा झाला पण तरी उदरक स्वरूपात तो शिल्लक राहतो. चिकित्सा, असा आपण फक्त श्लोक समजण्याच्या उद्देशाने फक्त हा विषय भेद इथे निर्माण करत आहोत. परत आपण एक एक श्लोक बघत जाऊया. स्रोतोभिः विसृता गुरवा दोषः, म्हणजे वृद्ध दोष, हे सर्वत्र पसरून कुठल्या कशा पद्धतीने रसवाहीभिः स्रोतोभिः, सर्व देहानुगः स्तब्धः, तिथे त्यांचा तर ते स्तब्ध होतात आणि सर्व शरीरामध्ये व्याधी निर्माण होतो. हा संतत ज्वराची संप्राप्ती झाली. संतत ज्वराची गती कशी आहे, तर त्याचं फेट ऑफ दिस डिसीज काय पद्धतीने तो जातो, तर एकतर तो स्वतः 7 दिवसाने, 10 दिवसाने किंवा 12 दिवसाने तो प्रशमम याती किंवा हंती वा, किंवा त्या रुग्णास तो मारतो. तसंच त्याचा अजून एक फेट आहे की तो व्याधी परत तो जात असताना सुद्धा, त्या व्याधीचा स्वतः प्रशम होत असताना तो पूर्ण शरीर म्हणजे पूर्ण धातू मधले दोष निघून नाही जात, तर अल्प शिल्लक राहतात किंवा पूर्ण निघून जातात, किंवा सतत त्या धातूमध्ये दोषांच्या उपस्थितीमुळे धातुपाक होऊन मृत्यू येतो. सशुद्धया वापि अशुद्धया वा रसादीनाम अशेषतः, यदा तु नातिशुद्धंती नवा शुद्धंती सर्वशः. अशा पद्धतीने सुद्धा या शरीरामध्ये तसाच तो थोडासा शिल्लक राहणारा असाही हा संतत ज्वराची त्याची गती राहते. जर का तो पूर्ण निघून गेला तर पूर्ण दोष निघून गेल्यामुळे धातू शुद्ध होतात आणि शरीर निरोगी होतं. असा त्याचा एक भाग. ह्याच्या पुढचं वैशिष्ट्य, ह्याची पुढची गती जी आहे ती आपण उदरक गती म्हणून पाहूया. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्या वैशिष्ट्यांमधला सगळ्यात प्रमुख मुद्दा जो आहे तो म्हणजे तुल्यत्व. कशाचं तुल्यत्व, तर काल, दूष्य, प्रकृतीभिः याखेरीजही बाकीचे काही मुद्दे आहेत, ते तुम्ही चरक चिकित्सा 3 श्लोक नंबर 75, तसंच वाग्भट निदानस्थान 2 श्लोक नंबर 74 आणि 75 या ठिकाणी बघू शकता. ऋतु अहोरात्र दोषाणाम मनसश्च बलाबला कालम अर्थवशाच्चैव ज्वरस्तमतम प्रपद्यते. हा ज्वर त्या कारणाने तात्पुरता परत येत राहतो. ह्याची तुल्यता झाल्यामुळं, दोष तुल्य हे हेतू असल्यामुळं, काल हा हेतू स्वरूप तुल्य झाला तर, म्हणजे उदाहरणार्थ वाताचा काळ, वाताचं दुष्य आणि वाताचा परत हेतू सेवन, अशा पद्धतीने असलेलं तुल्यता. तसंच टीकेमध्ये त्याने जसं दिलेलं आहे, वसंतामध्ये श्लेष्म प्रकृतीच्या रुग्णाला मेद हा दुष्य असताना, कफ दोषाचे हेतू उपलब्ध असताना होणारा जो ज्वर आहे तो संतत होतो. कारण त्या ठिकाणी सर्व उत्कटता येते, सर्व बलाने निर्माण होणारा हा प्रकोप असता काय होतं हे सांगणारा श्लोक चरक निदानस्थान 4/4 या ठिकाणी तुल्य दोष दुष्य, निदान दोष दुष्य यांचं तुल्यता असल्यानंतर त्वरित व्याधी होतो, पूर्ण लक्षणाने व्याधी होतो. आणि अन्यथा त्याचे ऑप्शन्स काय असतात हे चरक निदानस्थान 4/4 मध्ये पाहावं. इथे तुल्यता असल्यानेच संतत निर्माण होतो,
तुल्यता नसेल तर संतता नाही आहे, इतका हा प्रमुख त्याचा एक वैशिष्ट्य आहे. तसंच दुसरं त्याचं वैशिष्ट्य जे आहे ते निष्प्रत्यनिकत्व. या निष्प्रत्यनिकत्वाचं महत्व असं आहे की संतत ज्वर हा बाकीच्या 4 प्रकारांपासून वेगळा निघतो. याच अध्यायात पुढचा श्लोक नंबर 64 जर का बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेला शब्द आहे सप्रत्यनीक. तसाच श्लोक नंबर 62 बघितला तर त्याच्यामध्ये परत शब्द आहे सप्रत्यनीक. हे सर्व पुढचे जे प्रकार आहेत हे सप्रत्यनीक आहेत. पण संतत कसा आहे तर निष्प्रत्यनीक आहे आणि त्यामुळे तो सुदुस्सह आहे. निष्प्रत्यनिकत्व कुठनं येतं तर सर्व जे काही म्हणून त्याला व्यापता येतं ते सर्व म्हणजे 7 धातू, मूत्र आणि पुरुष हे 2 आणि 3 दोष, ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट 3 दोष असंच आहे. त्यामुळे 3 दोष ह्यांच्यामध्ये तरतमता राहू शकते, पण तिन्ही दोषांची इन्व्हॉल्वमेंट, दोन्हीही मलाची इन्व्हॉल्वमेंट, प्रमुख 2 मलांची इन्व्हॉल्वमेंट आणि 7 धातू असे सगळे मिळून जे 12 घटक आहेत हे 12च्या 12 घटकांना व्यापक असा असलेली ही संप्राप्ती संतताची आहे. म्हणून हे सुदुस्सहत्व आहे आणि हे संतत ज्वराचं वैशिष्ट्य त्याला बाकीच्यांपासून वेगळं काढतं. त्यामुळे युगपतच्या अनुपद्यन्ते नियमात संतते ज्वर, हे सर्व युगपत या ठिकाणी नियमात म्हणजे निश्चितपणे संतत ज्वरामध्ये आहे. त्यामुळे निष्प्रत्यनिकत्व येण्याचं कारण काय तर सर्वांची इन्व्हॉल्वमेंट असणं, त्याला विरोध करणाराच कोणी शिल्लक राहत नाही. प्रत्यनीक म्हणजे विरोध, निष्प्रत्यनीक ज्याला विरोध नाही असा. त्यामुळं कालदूष्य प्रकृती आदी घटकांची काल, दूष्य, प्रकृती आणि दोष हे एकामेकाला सर्व एकाच पद्धतीने तुल्य असणं हा एक भाग आणि निष्प्रत्यनिकत्व असणं हा दुसरा भाग, ह्याच्यासह घडणारी ही संप्राप्ती आहे. त्यामुळं ह्याच्यामधला एक खूप महत्वाचा भाग आहे, थोडासा एक प्रश्न आहे असं लक्षात घ्या. स्वेद हा ह्याच्यामध्ये न धरलेला एक घटक आहे. स्वेद हा दूष्य म्हणून ह्याच्यामध्ये येत नाही आणि स्वेद हा दूष्य म्हणून ह्याच्यामध्ये येत नाही हे एक आश्चर्य वाटणारा भाग आहे. श्लोकामध्ये उल्लेख नाहीये, टीकेमध्येही त्याच्याबद्दल काहीही वक्तव्य केलेलं नाही. स्वेद हा निश्चित एक प्रमुख घटक आहे ज्वर संप्राप्तीतला, म्हणून तो दिला नाही असं सुद्धा ह्याच्यावरचं एक उत्तर त्याच्यावरती येतं. पण असं असेल तर अनिलादी म्हणजे दोष ह्यांची सुद्धा निश्चित ज्वरामधली इन्व्हॉल्वमेंट आहे, पण त्यांचा उल्लेख इथं केलेला आहे. रस हा धातू ज्वरामधला एक आद्य संप्राप्ती घटक आहे, त्याचा पण उल्लेख ह्याच्यामध्ये केलेला आहे, पण स्वेदाचा मात्र उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. हा एक माझा प्रश्न आहे, त्याचा विचार करावा की तो का दिला नसेल या ठिकाणी. त्याच्यानंतर व्याधीची उदरक गती हा एक पुढचा भाग शिल्लक राहतो. विसर्गम द्वादशे कृत्वा दिवसे अव्यक्त लक्षण, म्हणजे 12 दिवसांपर्यंत ह्याचा विसर्ग होतो आणि त्याच्यानंतर पुढे अव्यक्त लक्षण स्वरूपात हा पुन्हा पुढे चालूच राहतो. अव्यक्त लक्षणाचं सुश्रुताने एक त्याचा रेफरन्स दिलेला आहे, तो कशा पद्धतीने चालू राहतो तर ग्लानी, कार्ष्ण्य आणि दुर्बलत्व अशा लक्षणांनी म्हणजे सब क्लिनिकल सिम्पटम्सनी ह्याची गती पुढे चालूच राहते अव्यक्त लक्षणांनी. त्यामुळे अव्यक्त लक्षण ही पूर्ण शून्य लक्षण नाही. संताप व्यक्त नसतो, संताप या ठिकाणी व्यक्त नाही, पण बाकीच्या सर्व लक्षणांनी म्हणजे विशेष करून ह्या अशा पद्धतीच्या सब क्लिनिकल सिम्पटम्सनी हा चालू राहतो. म्हणजे उदाहरणार्थ ज्वर जातो पण थोडासा अशक्तपणा आहे असं वाटतं, चेहऱ्यावरची प्रभा किंवा वर्ण हा सामान्य झालेला असत नाही, पुढे पुढे सुद्धा ऋतुसंधीच्या वेळेस दौर्बल्य, अग्निमांद्य किंवा काहीतरी एक आजारपण यायला लागतं.
थोडेसे कष्ट झाले, जे अगोदर व्यायाम करणारे होते किंवा अगोदर दगदग करणारे होते ते केलं की लगेचच थकायला होतं किंवा अंग दुखायला होतं. अशा पद्धतीच्या एक सब क्लिनिकल क्रॉनिक सिम्पटम्स मध्ये हे लँड होतं. आणि ह्याचा उपशय हा अत्यंत टफ होतो, कारण हे लीन दोषांची एक लक्षणं आहेत. लीन दोषांची लक्षणं ही अशा पद्धतीची आहेत की त्या ठिकाणी आपल्याला ज्वर पूर्ण संप्राप्तीने पूर्ण लक्षणाने व्यक्त तर नसतो. ज्वरामध्ये आवश्यक असलेलं जे आत्मलक्षण त्याचं आहे संताप, सर्वत्र संताप, तर असा हा व्यक्त पद्धतीने दिसत तरी नाही, पण ज्वर गेलेला आहे पूर्णतः अशी परिस्थिती या ठिकाणी नसते आणि सब क्लिनिकल सिम्पटम्स घेऊन रुग्ण तसाच राहतो. त्यामुळे अव्यक्त लक्षणम ही त्याची एक उदर्क गती आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायला लागते. क्रियाक्रम विधौ युक्तः प्रायः प्राग अपदर्पणे. चरक अशा पद्धतीची ही लिबर्टी जी आहे ज्वराची चिकित्सा या ठिकाणी त्यांनी मध्येच सांगितलेली आहे. अशी लिबर्टी ज्या ठिकाणी चिकित्सा हा खूप चिकित्सेच्या दृष्टीने एखादा मुद्दा जेव्हा अत्यंत महत्वाचा आहे तेव्हा तो मुद्दा समोर आणण्याचं काम चरक घेतो. अन्यथा त्याने स्वतः दिलेला जो इंडेक्सिंग आहे स्वतःचा, त्याच्यामध्ये क्रियाक्रम विधी हा विधी संप्राप्ती नंतरचा पुढचा भाग आहे. खरं तर बऱ्यापैकी पुढचा आहे, पण या ठिकाणी क्रियाक्रम विधौ युक्तः प्रायः प्राग अपदर्पणे या ठिकाणी क्रियाक्रम विधीचा त्याने त्वरित उल्लेख केलेला आहे. कारण संतत ज्वर झाल्यानंतर हे दिवस त्याने दिलेले आहेत की ह्याच्यामध्ये मोक्षायाच्या वधायाच्या मर्यादा आहेत या, आणि असं असताना क्रियाक्रम हा त्वरित सुरू करणं आवश्यक आहे. आणि ही संप्राप्ती कशी आहे तर दोष आणि धातू ह्यांच्या एकामेकाच्या बलाबलाची आहे. त्यामुळे दोषांना कमी करत राहण्यापेक्षा दोषांना कमी करत असतानाच धातूचं बल सतत टिकवून राहणं हा संतत ज्वराच्या चिकित्सेचा अत्यंत प्रमुख भाग आहे. त्यामुळे त्यांनी इथं काय दिलेलं आहे, प्रायः प्राग अपतर्पणे. सुरुवात अपतर्पणाने निश्चित राहते ह्याच्यामध्ये प्रायः, पण अपतर्पणच सतत करत राहायचं नाहीये. तर जसं जसं अपतर्पणाने दोषांचं बल कमी होत आहे असं जर वाटलं तर त्वरित धातूंचं बल वृद्धी करण्याची चिकित्सा या ठिकाणी वापरायला लागते. सुवर्णमालिनी वसंत, जयमंगल रस अशा पद्धतीचा किंवा आहारामध्ये बल्य चिकित्सा, मांसरस, जर का अग्नीचं बल उत्तम असेल, सुधारणा झालेली असेल तर त्वरित क्षीर किंवा आहारातून घृत अशा पद्धतीच्या चिकित्सेकडे लगेचच सरकायला लागतं. हो, पुन्हा एकदा आपण श्लोक सर्व पुन्हा एकदा पाहूया. जसं आता सरांनी सांगितलं की 53व आपण जर स्प्लिट करून हे बघितलं, पहिल्यांदा 53व्या सूत्रामध्ये संतत ज्वराची संप्राप्ती आली आहे. स्रोतोभिः विसृता दोषः गुरवो रसवाहिभिः सर्वदेहानुगाः स्तब्धा ज्वरम कुर्वन्ति संततम. त्याचा अर्थ आपण बघितला की गुरु म्हणजे वाढलेले दोष संपूर्ण शरीरात पसरलेल्या रसवाही स्रोतसांद्वारे संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त होतात, विसृत होतात आणि शरीर स्तब्ध होतं आणि संतत ज्वर निर्माण होतो. पुढच्या 54व्या सूत्रामध्ये त्याचं एक स्टॅटिस्टिकल प्रेडिक्शन दिले की दशाहम द्वादशाहम वा सप्ताहम वा सुदुस्सहः स शीघ्रम शीघ्रकारित्वात् प्रशमम याति हन्ति वा. हा संतत ज्वर सुदुस्सह अत्यंत कठीण असतो आणि त्याचा 7 दिवसात, 10 दिवसात किंवा 12 दिवसात दोषांचा क्षय झाल्यास शमन होतं त्याचं, आणि दोषांचा प्रकोप झाल्यास रोग्याचा मृत्यू होतो. पुढे जे संतत ज्वराचं वैशिष्ट्य आहे, कालदुष्य प्रकृतीभिः दोषतुल्यो हि संततम निष्प्रत्यनिकः कुरुते तस्मात् ज्ञेयः सुदुस्सहः. कालदुष्य प्रकृती, दोष तुल्य असणं, आणि जो निष्प्रत्यनिक आहे म्हणजे त्याला विरोध करायला कोणीही शिल्लक नाही असा संतत ज्वर असतो, म्हणून तो सुदुस्सह जाणारा. यथा धातूंस्तथा मूत्रम पुरुषम च अनिलादयः युगपच्च अनुपद्यन्ते नियमात संतते ज्वरे. संतत ज्वरामध्ये वातादी 3 दोष, सगळे धातू, मूत्र आणि पुरुष यापर्यंत सगळे निश्चितपणे प्राप्त होतात आणि या सर्वांना युगपत एकाच वेळी दूषित करतात. या सगळ्यांना एकाच वेळी दोष दूषित करतात.
शुद्ध्या वापि अशुद्ध्या वा रसादीनाम् अशेषतः सप्ताहादिषु कालेषु प्रशमं याति हन्ति वा. हा संततज्वर रसादी धातूंची पूर्णतः अशेष शुद्धी झाल्यास किंवा न झाल्यास 7व्या, 10व्या किंवा 12व्या दिवशी रुग्णाच्या ज्वराचं शमन करतो किंवा त्याला मारतो, मृत्यू करतो त्याचा. यदा तु नातिशुध्यन्ति न वा शुध्यन्ति सर्वशः द्वादशे ते समुद्दिष्टः संततस्य आश्रयास्तदा विसर्गम द्वादशे कृत्वा दिवसे अव्यक्त लक्षणं. जेव्हा रसादी दोष पूर्णपणे शुद्ध होत नाही, अर्थात प्रत्येक दुष्ट काही थोड्या प्रमाणात शुद्ध होतात, थोडे अशुद्ध असतात, किंवा संतत ज्वराचे हे 12 आश्रय संपूर्ण शुद्ध झालेले नसतात, तेव्हा 12व्या दिवशी ज्वराचा विसर्ग होतो, म्हणजे त्या दिवशी ज्वर अव्यक्त असतो आणि 13व्या दिवशी तो पुन्हा येतो. दुर्लभोपशमः कालम दीर्घमपि अनुवर्तते. या ज्वराचा उपशम काल दुर्लभ असतो, अर्थात अनिश्चित असतो आणि हा ज्वर दीर्घ काळपर्यंत राहतो. इति बुधवा ज्वरम वैद्य उपक्रामेत्तु संततम क्रियाक्रमविधौ युक्तः प्रायः प्राक अपतर्पणैः. अशा प्रकारे संतत ज्वराला समजून घेऊन वैद्याने संतत ज्वराची चिकित्सा करावी आणि क्रियाक्रम विधीची योजना प्रायः प्रारंभी लंघन अपतर्पण चिकित्सा देऊन करावी. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. एक शंका विचारली होती चरक वाचन ग्रुपवरती, थर्मामीटरनी संताप मोजणं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर एक इथे मी देतो. थर्मामीटरनी शरीराचं तापमान मोजणं हा आपण संताप ह्या शब्दाने अभिप्रेत असलेल्या लक्षणातला एक भाग मोजतो. त्याच्यामधले सर्व भाग थर्मामीटरनी मोजता येत नाहीत. शरीराचं तापमान जास्त असणं हा संतापाचा एक भाग सांगतं. ह्याचं भान जर का वैद्याने ठेवलं तर थर्मामीटरनी संताप मोजायला हरकत नाही, ते तापमान मोजायला हरकत नाही. पण तापमान म्हणजेच फक्त संताप आणि तापमान जास्त असणं म्हणजे संताप एकूण सर्वत्र जास्तच आहे असाही समजणं, ह्या दोन्हीही गोष्टी चूक आहेत. त्यामुळे शरीराचं तापमान 102 किंवा 103 झालं तर संताप वृद्धी आहे असं म्हणणं अयोग्य राहतं. त्याच्या बरोबरीने बाकीची लक्षणं असतील तर संताप जास्त आहे असं म्हणायला लागतं. फक्त एका लक्षणाच्या आधारे, एका परीक्षणाच्या आधारे संताप हा जास्तच आहे आणि ज्वराची तीव्रता वाढते आहे असं समजणं क्लिनिकली बऱ्याच वेळा चूक राहतं. उदाहरणार्थ, ज्वराच्या पच्यमान अवस्था जे आपण पुढे बघणार आहोत, ज्वराच्या पच्यमान अवस्थेमध्ये शरीर ताप अरती थोडीशी वाढलेली असते, पण हा ज्वराची उपरमाकडे जाणारी अवस्था असते. त्यामुळे सर्व शरीर लक्षणांच्या आधारे शरीराचा संताप समजावा. थर्मामीटर हा क्लिनिकली आपल्याला त्याचं प्रोग्नॉस्टिक, ॲलोपॅथीचं जे प्रोग्नॉसिस आहे ते डोक्यात बसल्यामुळं शरीराचं तापमान 102च्या वर गेला असता हे अत्यंत कष्टसाध्य होत आहे, किंवा आता काहीतरी आपल्याला फार भयानक शरीरामध्ये संप्राप्ती घडते आहे अशा पद्धतीचे एक ग्रह करण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळं क्लिनिकली बऱ्याच वेळा ही गोष्ट अत्यंत त्रास देणारी असते. क्लिनिकली हे खूप वेळा अनुभवाने मी बघितलेलं आहे. त्यामुळे शरीराचा ताप बघणारे जे आहेत त्यांना जर का हा विवेक करता येत असेल तर थर्मामीटरच्या आधारे येणारा तापमान हा एक फाइंडिंग म्हणून लक्षात घ्यावा. तो मदत सुद्धा करतो, पण तोच व्यवहारतः नुकसानच जास्त करताना दिसतो, म्हणून तो वेगळा समजणं आणि परीक्षणाचा फक्त एकच भाग आहे असं समजणं अत्यंत आवश्यक आहे. मनाचा ताप आणि इंद्रियांचा ताप हा ह्याच्यामध्ये व्यवस्थित रीतीने समजत नाही आणि शरीराचा ताप सुद्धा ह्याने पूर्णतः सांगितलाच जातो असं नाहीये. पित्ताधिक्य अवस्थामध्ये पच्यमान अवस्थेमध्ये शरीराचा ताप, तापमान हे थोडंसं वाढलेलं सापडू शकतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण आजचं हे सेशन
थांबूयात. धन्यवाद. काही शंका असल्यास फेसबुक आरोग्यसारथी प्रबोधिनी ग्रुपमध्ये संपर्क करावा किंवा चरक वाचन ग्रुपमध्ये व्हॉट्सअपमध्ये सांगा.